हॅलो स्टुडंट्स, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रग डिपेंडन्स जे आहे ते आपण स्टडी केलं. सो ड्रग अब्यूज किंवा अल्कोहोल अब्यूज हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळे पॉईंट आतापर्यंत स्टडी केलेले आहेत. याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट जे आपण स्टडी केलं ते म्हणजे ड्रग ॲडिक्शन जे आहे याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट आपण वेगवेगळे ड्रग्स जे आहेत जे कॉमनली यूथमध्ये यूज केले जातात तर ते आपण पाहिले. नेक्स्ट हे जे ड्रग ॲडिक्शन आहे याच्यावरती डिपेंडन्स म्हणजे काय असतं हे पाहिलं. हे ॲडिक्शन प्रिव्हेंट जर करायचं असेल तर कसं केलं जाऊ शकतं किंवा त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो तेही आपण स्टडी केलेलं आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत इफेक्ट ऑफ ड्रग ऑर अल्कोहोल अब्यूज. सो ड्रग किंवा अल्कोहोल अब्यूजचे इफेक्ट काय होतात त्या पर्सनवरती, तर हे ॲडवर्स इफेक्ट आपण स्टडी करणार आहोत. पॉईंट लेंदी आहे पण हे जर तुम्ही पॉईंट वाईज लिहिलं किंवा पॉईंट वाईज जर हे काढलं तर हे तुमच्या लक्षात राहील. सो फर्स्ट बघा, फर्स्ट इमिजिएट इफेक्ट ऑफ अल्कोहोल अब्यूज. इमिजिएट इफेक्ट ऑफ ड्रग और अल्कोहोल अब्यूज आर. सो इमिजिएट म्हणजे ड्रग अब्यूज किंवा अल्कोहोल अब्यूज सुरू झाल्यानंतर लगेचच इमिजिएट जे इफेक्ट दिसतात याच्यामध्ये फर्स्ट जो इफेक्ट आहे तो आहे रेकलेस बिहेवियर. रेकलेस बिहेवियर. नेक्स्ट वैंडलिज्म. अँड व्हायोलन्स. हे तीन जे आहेत हे इमिजिएट इफेक्ट जे आहेत ते पाहायला मिळतात. मग याच्यामध्ये फर्स्ट जे दिलेलं आहे ते म्हणजे रेकलेस बिहेवियर. रेकलेस बिहेवियर कशाला म्हणायचं, तर डुईंग हार्मफुल ॲक्टिव्हिटीज टू इटसेल्फ किंवा दुसऱ्यांसाठी. सो स्वतःसाठी किंवा इतरांसाठी हार्मफुल होतील अशा गोष्टी ज्या आहेत त्या करणं, लिमिट क्रॉसिंग हार्मफुल ॲक्टिव्हिटीज करणं याला म्हटलं जातं रेकलेस बिहेवियर. वर्डचं ज्या ज्या मिनिंग लक्षात येत नाही ते मिनिंग लिहून ठेवा, कारण ह्या वर्डचे मिनिंग जर समजले नाहीत तर स्टेटमेंटचा अर्थ समजत नाही. कोणाला तरी नॉशिया या वर्डचं मिनिंग नाही समजलेलं. सो नॉशियाचं मिनिंग काय आहे, तर अर्ज टू वोमिट म्हणजे बघा वोमिटिंग येण्याआधी, उलटी होण्याआधी जे मळमळणं असतं त्यालाच म्हटलं जातं नॉशिया, की ज्याच्यानंतर उलटी येते. तर त्या पद्धतीनं ते नॉशिया हे जे आहे ते आपण कुठे पाहिलं, तर विड्रॉल सिंड्रोममध्ये पाहिलं की ड्रग्ज घेणं जर डिस्कंटिन्यू केलं तर बॉडी जी आहे ती कॅरेक्टरिस्टिक अनप्लीजंट सिंड्रोम दाखवते, ज्याला विड्रॉल सिंड्रोम म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये ॲनेक्झिटी, नॉशिया, स्वेटिंग किंवा ट्रेमलिंग हे सिम्टम्स तुम्हाला सांगितले होते. नेक्स्ट आपण आता इफेक्ट पाहतोय. नॉशियाचं मिनिंग कळलं आहे का बघा, ज्यांना समजलेलं नव्हतं त्यांनी ते लिहून ठेवा. अर्ज टू वोमिट, वोमिट करण्याची अर्ज किंवा उलटी येण्याआधी होणारी मळमळ. आता बघा या इफेक्टमध्ये इमिजिएट इफेक्ट आपण बघतोय ड्रग किंवा अल्कोहोल अब्यूजचे. सो इमिजिएट इफेक्टमध्ये फर्स्ट आहे रेकलेस बिहेवियर. सो रेकलेस बिहेवियर म्हणजे काय, तर डुईंग हार्मफुल ॲक्टिव्हिटी, हार्मफुल ॲक्टिव्हिटी करणं, स्वतःसाठी आणि इतरांसाठी हार्म होतील किंवा त्रासदायक ठरतील अशा ॲक्टिव्हिटीज करणं याला म्हटलं जातं रेकलेस बिहेवियर. वॅन्डॅलिझम. वॅन्डॅलिझमचा मिनिंग आहे डिस्ट्रक्शन ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट प्रॉपर्टी. सो पब्लिक किंवा प्रायव्हेट प्रॉपर्टी जी असते तिची तोडफोड करणं याला वॅन्डॅलिझम म्हटलं जातं. आणि व्हायलन्स म्हणजे हिंसा किंवा मारहाण करणं. सो तिन्हीमध्ये डिफरन्स आहे. सो तिन्हीमधला डिफरन्स नीट समजून घ्या. रेकलेस बिहेवियर त्याच्यामध्ये सांगितलं की स्वतःला आणि इतरांना त्रासदायक ठरतील अशी ॲक्टिव्हिटी करणं किंवा हार्मफुल ॲक्टिव्हिटी करणं. नेक्स्ट बघा रिस्की आणि हार्मफुल. रिस्की फॉर एक्झाम्पल फास्ट ड्राईव्ह करणं रिस्की आहे किंवा जे वेगवेगळ्या रिस्की ॲक्टिव्हिटीज असतील त्या करणं किंवा हार्मफुल ॲक्टिव्हिटी करणं. आणि वॅन्डॅलिझममध्ये सांगितलं पब्लिक आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीची तोडफोड करणं, डिस्ट्रक्शन करणं. आणि व्हायलन्स म्हणजे हिंसा. सो जे ड्रग अब्यूज असतात त्याचे हे इमिजिएट इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. या इमिजिएट इफेक्टनंतर सपोज ड्रग एक्सेसिव्ह घेतले जात असतील, एक्सेसिव्ह डोसेस ऑफ ड्रग. सो ड्रगचे जर एक्सेसिव्ह डोसेस घेतले जात असतील तर त्याचे काही इफेक्ट दिसतात बघा. एक्सेसिव्ह डोसेसमध्ये फर्स्ट
कॉमा पर्सन जो आहे तो कॉमामध्ये जाऊ शकतो. डेथ ड्यू टू रेस्पायरेटरी फेल्युअर सेरेब्रल हेमोरेज हे जे इफेक्ट आहेत ते एक्सेसिव्ह डोसेस घेण्याने आपल्याला पाहायला मिळतात. सो ड्रगचे जर एक्सेसिव्ह डोसेस घेतले जात असतील तर याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला सांगितलं ते म्हणजे कॉमा पर्सन जो आहे तो कॉमामध्ये जाऊ शकतो. सेकंड जे तुम्हाला सांगितलं ते आहे डेथ ड्यू टू रेस्पायरेटरी फेल्युअर, रेस्पायरेटरी फेल्युअरमुळे डेथ होणं. नेक्स्ट आहे सेरेब्रल हेमोरेज, सेरेब्रल हेमोरेज म्हणजे ब्रेनमधल्या ब्लड व्हेसल जे आहेत त्या रप्चर होणं किंवा ब्रेक होणं आणि ते त्या ठिकाणी ब्लिडिंग होणं. सो याला सेरेब्रल हेमोरेज असं म्हटलं जातं. सो यासारखे सिम्पटम जे आहेत ते कधी दिसतात जर ड्रगचे एक्सेसिव्ह डोसेस घेतले तर. सो 2 पॉईंट आपण तयार केले. फर्स्ट इमिजिएट इफेक्ट ड्रगचा काय सांगितलं, रेकलेस बिहेवियर, वॅन्डॅलिझम आणि व्हायलन्स. त्यानंतर एक्सेसिव्ह डोसेस जर घेतले तर त्याचे इफेक्ट तुम्हाला सांगितले की तो पर्सन कोमामध्ये जाऊ शकतो, डेथ होऊ शकते ड्यू टू रेस्पायरेटरी फेल्युअर, प्रॉपरली रेस्पायर करता न आल्यामुळे डेथ होणं किंवा सेरेब्रल हेमोरेज यासारख्या गोष्टी याच्यात दिसू शकतात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट जो दिलेला आहे कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्स. सो ड्रग जे आहे ते कॉम्बिनेशनमध्ये घेणं किंवा ऑर टेकिंग ड्रग्स अलॉंग विथ अल्कोहोल, अल्कोहोलसोबत ड्रग घेणं किंवा वेगवेगळे ड्रग्स कॉम्बिनेशनमध्ये घेणं. सो असे जर कॉम्बिनेशनमध्ये ड्रग्स घेतले तर याच्यामुळे त्या ड्रगचा ओव्हरडोस जो आहे तो होऊ शकतो आणि याच्यामध्ये त्या पर्सनची डेथसुद्धा होऊ शकते. सो हा आपण थर्ड पॉईंट तयार केला. सो फर्स्ट इमिजिएट इफेक्ट सांगितले, सेकंड एक्सेसिव्ह डोसेस घेतले गेले ड्रगचे तर त्याचे इफेक्ट सांगितले आणि नेक्स्ट सांगितलं की कॉम्बिनेशनमध्ये ड्रग घेतले किंवा अल्कोहोलसोबत ड्रग घेतले तर त्याचा इफेक्ट म्हणजे ओव्हरडोस होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये त्या पर्सनची डेथसुद्धा होऊ शकते. याशिवाय काही कॉमन साईन्स आहेत, सम कॉमन साईन सीन इन यूथ. जे यूथ किंवा जे यंग पर्सन ड्रग्ज घेत आहेत तर त्या यंग पर्सनमध्ये काही कॉमन साईन्स दिसून येतात अल्कोहोल अब्यूज किंवा ड्रग अब्यूजचे. तर त्यातलं फर्स्ट साईन आहे ते म्हणजे ड्रॉप इन अकॅडमिक परफॉर्मन्स, अकॅडमिक परफॉर्मन्समध्ये ड्रॉप म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता जी आहे ती खाली येणं किंवा त्याच्यामध्ये जी चांगले करून दाखवण्याची जी कुवत आहे ती कमी होणं. सो ड्रॉप इन अकॅडमिक परफॉर्मन्स. नेक्स्ट अनएक्सप्लेन्ड ॲब्सेन्स, अनएक्सप्लेन्ड ॲब्सेन्स फ्रॉम स्कूल और कॉलेज, स्कूल आणि कॉलेज याच्यामधून अनएक्सप्लेन ॲब्सेन्स असणं. अनएक्सप्लेन ॲब्सेन्स म्हणजे खूप जास्त प्रमाणात ॲब्सेंटी याच्यामध्ये असणं. नेक्स्ट लॅक ऑफ इंटरेस्ट, लॅक ऑफ इंटरेस्ट इन पर्सनल हायजीन, पर्सनल हायजीनमध्ये जास्त इंटरेस्ट नसणं. नेक्स्ट आयसोलेशन, डिप्रेशन. नेक्स्ट ॲग्रेसिव्हनेस, डेटेरिओरिएशन रिलेशन, डेटेरिओरिएशन in relation with family and friends. Next
लॉस ऑफ इंटरेस्ट इन हॉबीज. सो बघा, यूथमध्ये काही कॉमन साईन पाहायला मिळतात ड्रग किंवा अल्कोहोल अब्यूजचे. तर कॉमन साईन्स सांगते. फर्स्ट आहे ड्रॉप इन अकॅडमिक परफॉर्मन्स. अकॅडमिक परफॉर्मन्स जे आहे त्याच्यामध्ये ड्रॉप येणं किंवा कमी होणं. अनएक्सप्लेन ॲब्सेन्स फ्रॉम स्कूल अँड कॉलेज. स्कूल आणि कॉलेजमधून अनएक्सप्लेन ॲब्सेन्स असणं. लॅक ऑफ इंटरेस्ट इन पर्सनल हायजीन. पर्सनल हायजीन ठेवण्यामध्ये कमी इंटरेस्ट असणं किंवा हायजीन प्रॉपरली फॉलो न करणं. आयसोलेशन, एकटं राहणं, इतरांपासून वेगळं राहणं. डिप्रेशन येणं. ॲग्रेसिव्हनेस म्हणजे आक्रमकता वाढणं. नेक्स्ट डेटेरिओरेशन इन रिलेशन म्हणजे नाती जे आहेत ते बिघडणं. मग ती फॅमिलीशी असतील किंवा फ्रेंड्सशी असतील तर ती नात्यांमध्ये बिघाड येणं. लॉस ऑफ इंटरेस्ट इन हॉबीज. हॉबीजमध्ये जास्त इंटरेस्ट न राहणं. चेंज इन स्लीपिंग अँड इटिंग सायकल. सो नेक्स्ट इथं लिहिते 5th चेंज इन स्लीपिंग अँड इटिंग सायकल. सो स्लीपिंग सायकल जे असेल म्हणजे रात्रीची झोप, बरोबर वेळी झोप येणं आणि बरोबर किंवा योग्य वेळी जाग येणं, ही जी स्लीपिंग सायकल आहे किंवा आपलं इटिंग हॅबिट म्हणजे सकाळी नाश्त्याच्या वेळी भूक लागणं किंवा दुपारी जेवणाच्या वेळेला भूक लागणं, हे जे इटिंग हॅबिट आहे किंवा ती जी सायकल आहे ती सुद्धा डिस्टर्ब होते. नेक्स्ट फ्लक्च्युएशन इन वेट अँड ॲपेटाईट. इकडं लिहिते ते फ्लक्च्युएशन इन वेट अँड ॲपेटाईट. सो हे काही कॉमन सिम्पटम्स आहेत जे आपल्याला यूथमध्ये पाहायला मिळतात. सो मुलांनो, आपण इफेक्ट पाहतोय ड्रग किंवा अल्कोहोल अब्यूजचे. तर त्यात फर्स्ट इफेक्ट तुम्हाला इमिजिएट इफेक्ट सांगितला. रेकलेस बिहेवियर, वॅन्डॅलिझम आणि व्हायोलन्स. एक्सेसिव्ह डोसेस जर घेतले तर याच्यामध्ये पर्सन कॉमामध्ये जाऊ शकतो. डेथ होऊ शकते ड्यू टू रेस्पायरेटरी फेल्युअर किंवा सेरेब्रल हेमोरेजसुद्धा याच्यामध्ये होऊ शकतं. नेक्स्ट आपण बघितलं कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्स. वेगवेगळे ड्रग्ज जर कॉम्बिनेशनमध्ये घेतले किंवा ड्रग आणि अल्कोहोल जर कॉम्बिनेशनमध्ये घेतलं तर ओव्हरडोस होऊ शकतो त्याचा किंवा याच्यामध्ये डेथसुद्धा होऊ शकते. आणि यूथमध्ये दिसणारे हे कॉमन सिम्पटम्स इझी आहेत. कुठल्या प्रत्येक पॉईंटचं मिनिंग तुम्हाला कळलेलं असेल, कळलेलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. सो फर्स्ट ड्रॉप इन अकॅडमिक परफॉर्मन्स. नेक्स्ट अनएक्सप्लेन्ड ॲब्सेन्स फ्रॉम दी स्कूल अँड कॉलेज. लॅक ऑफ इंटरेस्ट इन पर्सनल हायजीन. आयसोलेशन, डिप्रेशन, ॲग्रेसिव्हनेस, डेटेरिओरेशन इन रिलेशन, लॉस ऑफ इंटरेस्ट इन हॉबीज, चेंज इन स्लीपिंग अँड इटिंग सायकल अँड फ्लक्च्युएशन इन वेट अँड ॲपेटाईट. सो वेट आणि ॲपेटाईट, वजन आणि भूक जी आहे ती फ्लक्च्युएट होणं म्हणजे सतत वजन कधी खूप जास्त होणं कधी खूप कमी होणं. सो यावेळी ते फ्लक्च्युएशन जे आहे ते दिसायला याच्यामध्ये दिसतं. सो हे आपण 4 मेन पॉईंट बघितले की इमिजिएट इफेक्ट काय आहे. नेक्स्ट एक्सेसिव्ह जर डोस घेतला तर काय इफेक्ट होतो. कॉम्बिनेशनमध्ये जर ड्रग घेतले तर काय इफेक्ट होतो. आणि जे यूथ किंवा यंग मुलं ड्रग्ज घेत आहेत त्यांच्यामध्ये कॉमन काय सायन्स आणि सिम्पटम दिसतात हे आपण पाहिले. यानंतर नेक्स्ट जे सिम्पटम आहेत ते काही स्पोर्ट पर्सनसुद्धा ड्रग्ज घेतात त्यांच्यामध्ये काय सिम्पटम्स असतात हे आपण नेक्स्ट स्टडी करतोय. सो पहा, सो आताच आपण 4 पॉईंट स्टडी केले इफेक्ट ऑफ ड्रगमध्ये. फर्स्ट इमिजिएट इफेक्ट. सेकंड एक्सेसिव्ह डोसेस जर घेतले तर त्याचे इफेक्ट. नेक्स्ट जर ड्रग्स कॉम्बिनेशनमध्ये घेतले इतर ड्रगच्या किंवा अल्कोहोलच्या तरी त्याचा इफेक्ट काय असतो ते पाहिलं. आणि यूथमध्ये दिसणारे काही कॉमन आपण पाहिले. नेक्स्ट त्याच्यामध्येच एक रेबिलियस बिहेवियर हे सुद्धा यूथमध्ये दिसणारे कॉमन सिम्पटम आहे. सो रेबिलियस बिहेवियर हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. नेक्स्ट बघा, रेबिलियस बिहेवियर याचा अर्थ होतो अपोज टू द रूल. म्हणजे जे काही रूल्स असतील किंवा नियम असतील तर त्या नियमांच्या विरोधी वागणं याला रेबिलियस बिहेवियर असं म्हटलं जातं. तर हे रेबिलियस बिहेवियरसुद्धा यूथमध्ये
कॉमन सिम्पटममध्ये पाहायला मिळतं. जे ड्रग अब्यूज आहेत जे यूथ, तर ते रेबिलियस बिहेवियर दाखवतात. सो मी बोर्डवरती लिहिलेलं नाही आहे, फक्त लक्षात घ्या, बुकमध्ये हा पॉईंट आहे. रेबिलियस बिहेवियर म्हणजे अगेन्स्ट रूल. एखाद्या ठिकाणी काही रूल असतील, घरात काही बनवलेले नियम असतील, तर त्या नियमांच्या विरोधी वागणं. ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहे, इफ एनी ड्रग और अल्कोहल अब्यूज is unable to get money then he or she turn to crime. ओके, हा इफेक्टसुद्धा महत्त्वाचा आहे. तो म्हणजे जर ड्रग अब्यूज जे काही पर्सन आहेत, लोक आहेत, त्यांना जर पैसे मिळत नसतील ते ड्रग घेण्यासाठी किंवा अल्कोहोल घेण्यासाठी, तर असे लोक जे आहेत ते क्राईमकडे वळतात किंवा गुन्हे करण्याकडे वळतात. चोरी करणं असेल, कोणाचा खून करणं असेल, यासारख्या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये केल्या जातात. सो ड्रग अब्यूजना जर पैसे मिळत नसतील ड्रग किंवा अल्कोहोलसाठी, तर ते क्राईमकडे टर्न होतात. नेक्स्ट, ड्रग अब्यूज is cause of mental and financial distress. Mental and financial distress to family. ओके, तर बघा, ड्रग अब्यूज जे आहेत, ड्रग अब्यूज असणारे पर्सन जे आहेत ते फॅमिलीसाठी आणि त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा फायनान्शियल आणि मेंटल डिस्ट्रेसचं कारण ठरू शकतात. सो ड्रग अब्यूजमुळे किंवा अल्कोहोल घेण्यामुळे त्याच्यासाठी लागणाऱ्या पैशामुळे घरामध्ये फायनान्शियल कंडिशन जी आहे ती खराब होऊ शकते. मेंटली स्ट्रेस राहतो सगळ्यांवरती. सो फायनान्शियल आणि मेंटल डिस्ट्रेस फॅमिलीला फेस करावं लागतं. नेक्स्ट, काही ड्रग जे आहेत ते इंट्राव्हेनसली घेतले जातात किंवा इंजेक्ट केले जातात इंजेक्शननी. सो बऱ्याचदा असं पाहायला मिळतं, हे जे ड्रग घेणारे पर्सन आहेत वेगवेगळे निडल यूज करत नाहीत. सेम निडल प्रत्येक पर्सनला ड्रग इंजेक्ट करण्यासाठी घेतली जाते आणि त्यामुळे याच्यामधून ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्टमधून स्प्रेड होणारे जे डिसीजेस आहेत, लाईक एड्स किंवा हेपॅटायटिस यासारखे डिसीजेस याच्यामधून स्प्रेड होतात. सो नेक्स्ट इफेक्ट आहे, इफ ड्रग इज टेकन intravenously by sharing needle, then diseases like AIDS and hepatitis B ऑकर. तर काही ड्रग जे आहेत ते इंट्राव्हेनसली घेतले जातात. सो जे ड्रग इंट्राव्हेनसली घेतले जातात, इंजेक्ट केले जातात, तर या इंट्राव्हेनस घेण्यामुळे आणि तीच निडल सगळ्यांमध्ये शेअर करण्यामुळे हेपॅटायटिस आणि एड्स सारखे आजार जे आहेत, हेपॅटायटिसचे वेगवेगळे व्हायरसेस आहेत, ABCDE, तर त्यातला पर्टिक्युलरली हेपॅटायटिस B ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्टमधून स्प्रेड होतो. सो यासारखे डिसीजेस जे आहेत ते होऊ शकतात. नेक्स्ट, यूज ऑफ अल्कोहोल have long term effect like loss of balance, liver cirrhosis, loss of balance, liver cirrhosis and pancreatitis. सो अल्कोहोल घेण्याचा लॉंग टर्म इफेक्ट जो आपल्याला पाहायला मिळतो तो लॉंग टर्म इफेक्ट म्हणजे
याच्यामध्ये लॉस ऑफ बॅलन्स लॉस होणं किंवा लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर खूप सिरियसली डिस्ट्रक्ट होणं किंवा डॅमेज होणं, आणि पॅनक्रियाटिटिस म्हणजे पॅनक्रियाज हा जो ऑर्गन आहे त्याचं फंक्शनिंग खराब होणं. तर यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या अल्कोहोलच्या लॉंग टर्म इफेक्टमध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट जे दिलेलं आहे ते म्हणजे इफ ड्युरिंग प्रेग्नन्सी drug has taken then it affect fetus adversely. जर प्रेग्नन्सीमध्ये ड्रग घेतले गेले किंवा अल्कोहोल घेतलं गेलं तर ह्या दोन्हीही गोष्टी त्या फिटसवरती ॲडव्हर्स इफेक्ट दाखवतात किंवा ॲडव्हर्सली अफेक्ट करतात. नेक्स्ट बघा, कधी कधी काही स्पोर्ट पर्सन जे आहेत, स्पोर्ट पर्सनसुद्धा ड्रग घेतात त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. सो स्पोर्ट पर्सन्स टेक ड्रग to improve performance इम्प्रूव्ह करण्यासाठी काही स्पोर्ट पर्सन जे आहेत ते ड्रग घेताना पाहायला मिळतात. मात्र हे जे ड्रग्ज आहेत याचे ॲडव्हर्स इफेक्ट त्यांच्यावरती पाहायला मिळतात. आता हे जे स्पोर्ट पर्सन आहेत जे परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी ड्रग घेतात याच्यामध्ये मेनली नार्कोटिक, ॲनाल्जेसिक, आणि थर्ड जे दिलेलं आहे ते म्हणजे ॲनाबॉलिक स्टेरॉइड. यासारखे ड्रग घेतले जातात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट जो आहे नार्कोटिक म्हणजे असं ड्रग आहे जे मूड चेंज करतं. सो चेंजेस मूड अँड बिहेवियर. सो मूड आणि बिहेवियर चेंज करणारं नार्कोटिक नावाचं ड्रग आहे. सेकंड जे ॲनाल्जेसिक दिलेलं आहे, ह्या ॲनाल्जेसिक जे आहेत ते इट रिलीव्ह पेन जे आहेत ते कमी करतात. म्हणजे खूप परफॉर्म केल्यानंतर किंवा खेळल्यानंतर जे काही पेन होत असतील तर ते पेन ॲनाल्जेसिक या ड्रगनी कमी होतात. आणि ॲनाबॉलिक स्टेरॉइड जे आहेत ते रिसेंबल टेस्टोस्टेरॉनशी रिसेंबल करतात आणि पर्टिक्युलरली मसल इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा मसलच्या ग्रोथ चांगली होण्यासाठी ते हेल्प करतात. मग याच्यामध्ये हे जे ॲनाबॉलिक स्टेरॉइड आहेत, एखाद्याचं वेट जे आहे ते कमी असेल आणि अचानक खूप वेट जर इन्क्रीज करायचं असेल तर त्या कंडिशनमध्ये ॲनाबॉलिक स्टेरॉइड जे आहेत ते यूज केले जातात. सो हे मी तुम्हाला मीनिंग दिलेले आहेत. सो फर्स्ट बघा, स्पोर्ट पर्सन इल्लिगल काही ड्रग यूज करतात. मग ते काय यूज करतात तर त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज करतात. आणि याच्यामध्ये मेनली नार्कोटिक, ॲनाल्जेसिक आणि ॲनाबॉलिक स्टेरॉइड यासारखे ड्रग जे आहेत ते मेनली याच्यामध्ये घेतले जातात. मग या प्रत्येकाचा मी इफेक्ट सांगितला. पर्टिक्युलरली नार्कोटिकसारखे जे ड्रग्ज आहेत ते मूड आणि बिहेवियर चेंज करतात. ॲनाल्जेसिक जे आहेत ते पेन रिलीव्ह करणारे आहेत. आणि ॲनाबॉलिक स्टेरॉइड जे आहेत ते टेस्टोस्टेरॉनशी रिसेंबल करतात म्हणजे त्याच्याशी सिमिलॅरिटी दाखवतात. आणि पर्टिक्युलरली मसल इम्प्रूव्हमेंट किंवा मसल ग्रोथसाठी हे ॲनाबॉलिक स्टेरॉइड जे आहेत ते घेतले जातात. मात्र स्पोर्ट पर्सन हे जे काही ड्रग्ज घेतात याचे ॲडव्हर्स इफेक्ट त्यांच्याही हेल्थवरती पाहायला मिळतात. सो त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट काय आहेत ते आपण नेक्स्ट पाहणार आहोत. फिमेल आणि मेल ह्या दोघांमध्ये वेगवेगळे इफेक्ट पाहायला मिळतात. त्याआधी आपण एकदा फायनली हे रिवाईज करूया. सगळ्यात पहिलं तुम्हाला मी इमिजिएट इफेक्ट सांगितले ड्रग घेण्याचे. त्याच्यामध्ये वॅन्डॅलिझम, व्हायलन्स, रेकलेस बिहेवियर हे इफेक्ट होते. नेक्स्ट एक्सेसिव्ह डोसेस जर घेतले तर याच्यामध्ये पर्सन कोमामध्ये जाणं, त्यानंतर रेस्पायरेटरी फेल्युअरमुळे डेथ होणं किंवा सेरेब्रल हेमोरेज होणं हे एक्सेसिव्ह डोसेसचे इफेक्ट सांगितले. जर ड्रग दुसऱ्या ड्रगच्या कॉम्बिनेशनमध्ये किंवा अल्कोहोलच्या कॉम्बिनेशनमध्ये जर घेतले तर त्याचा इफेक्ट म्हणजे तो पर्सन जो आहे तो कोमामध्ये जाऊ शकतो किंवा त्या ठिकाणी पर्सनची डेथ होऊ शकते, ओव्हरडोस होऊ शकतो. हे बघितलं आपण.
त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं की यूथमध्ये जे यूथ ड्रग अब्यूज आहेत किंवा अल्कोहोल घेत आहेत त्यांच्यामध्ये अनएक्सप्लेन ॲब्सेन्स फ्रॉम स्कूल अँड कॉलेज, ड्रॉप इन अकॅडमिक परफॉर्मन्स, लॅक इन इंटरेस्ट इन पर्सनल हायजीन, लॅक ऑफ इंटरेस्ट इन हॉबीज, डेटेरिओरेशन ऑफ रिलेशन, ह्या ज्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या. त्यानंतर इटिंग आणि स्लिपिंग सायकल जी आहे ती चेंज होते. वेट आणि ॲपॅटाईटमध्ये ड्रास्टिक चेंज जो आहे तो पाहायला मिळतो. तर यासारख्या गोष्टी यूथमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट तुम्हाला सांगितलं की ड्रग अब्यूज जे आहेत त्यांना जर पैसे नाहीत मिळाले तर हे लोक क्राईमकडे सुद्धा टर्न होऊ शकतात. सो याच्यामध्ये ह्या वर्ड महत्त्वाचा लक्षात ठेवा. सो हे लोक क्राईमकडे का टर्न होतील, जर त्यांना ड्रग किंवा अल्कोहोलसाठी पैसे नाहीत मिळाले तर. याशिवाय ड्रग अब्यूज जे पर्सन असतात ते फॅमिलीसाठी आणि त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा मेंटल आणि फायनान्शियल डिस्ट्रेसचं कारण ठरतात. जर ड्रग इंट्राव्हिनसली घेतले जात असतील तर त्याच्यामुळे एड्स आणि हेपॅटायटिस यासारखे आजार होतात. नेक्स्ट अल्कोहोलचे लॉंग टर्म इफेक्ट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये लॉस ऑफ बॅलन्स, लिव्हर सेरोसिस आणि पॅनक्रियाटिटिस यासारखे लॉंग टर्म इफेक्ट अल्कोहोल घेण्याचे दिसतात. नेक्स्ट प्रेग्नन्सीमध्ये जर ड्रग घेतले जात असतील तर इट अफेक्ट फिटस ॲडव्हर्सली. तर हे जे अंडरलाईन केलेले वर्ड आहेत, पहिल्यांदा हे शॉर्ट नोट जे आहेत या पॉईंटच्या फॉर्ममध्ये नोटबुकमध्ये लिहून काढा आणि त्यानंतर अंडरलाईन केलेले जे वर्ड आहेत त्याच्यावरती फोकस करा. ते वर्ड लक्षात राहिले तरी तुम्ही सगळं स्टेटमेंट लिहू शकता. फॉर एक्झाम्पल क्राईम लक्षात ठेवलं तर तुम्ही सांगू शकता की इफ ड्रग अब्यूज ऑर अल्कोहोल अब्यूज डू नॉट गेट मनी टू परचेस दी ड्रग दे टर्न टुवर्ड्स दी क्राईम. फायनान्शियल डिस्ट्रेस, ड्रग अब्यूज इज द मेन कॉज ऑफ फायनान्शियल डिस्ट्रेस फॉर फॅमिली अँड फॉर हिमसेल्फ also. If drug is taken intravenously, diseases like AIDS and hepatitis B can spread. Use of alcohol, it shows long-term effect like liver cirrhosis, pancreatitis and loss of balance. If drugs are taken in pregnancy, during pregnancy, it affect on fetus adversely. And some sportsmen also take drugs to improve their performance. So mainly narcotic, analgesic and anabolic steroids are taken. त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी हे ड्रग घेतले जातात. मात्र हे सुद्धा इल्लीगल आहेत आणि फिमेल आणि मेल यांच्यामध्ये हे ड्रग्ज घेण्याचे वेगवेगळे ॲडव्हर्स इफेक्ट पाहायला मिळतात. सो कोणते इफेक्ट आहेत ते पहा. So effect of anabolic steroid. Steroid in female. So फिमेलमध्ये फिमेल स्पोर्ट पर्सन जे असतील त्यांनी जर यासारखे ड्रग्ज घेतले तर त्याचे काही ॲडव्हर्स इफेक्ट त्यांच्यावरती दिसतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मॅस्क्युलायझेशन, म्हणजे मेल कॅरेक्टर जे आहे ते दाखवणं. नेक्स्ट इन्क्रीज्ड ॲग्रेसिव्हनेस, आक्रमकता वाढणं. नेक्स्ट आहे मूड स्विंग, इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल, नेक्स्ट excessive growth, of hairs on body and face. Next, enlargement of clitoris, enlargement of clitoris, deepening of voice, सो हे सिम्पटम जे आहेत ते फिमेलमध्ये पाहायला मिळतात.
सो तुम्हाला आधीच सांगितलं की ॲनाबॉलिक स्टेरॉइड स्पोर्ट पर्सन घेतात, मग त्यात फिमेलनी जर हे ॲनाबॉलिक स्टेरॉइड घेतले तर मॅस्क्युलायझेशन म्हणजे मेल कॅरेक्टर जास्त दाखवणं, इन्क्रीज्ड ॲग्रेसिव्हनेस इन्क्रीज होणं, मूड स्विंग होणं, चेंज होणं, इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल, सो त्यांची जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती इरेग्युलर होणं, एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ हेअर्स ऑन बॉडी अँड फेसवरती आणि बॉडीवरती एक्सेसिव्ह हेअर्स ग्रो होणं, एनलार्जमेंट ऑफ क्लायटॉरिस हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा एक पार्ट आहे, एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन आहे जो व्हजायनाच्या वरती प्रेझेंट असतो, ज्याला क्लायटॉरिस असं म्हटलं जातं. तर हे क्लायटॉरिस एनलार्ज होतं आणि डीपनिंग ऑफ व्हॉइस जो आहे तो डीप व्हायला लागतो. सो यासारखे ॲडव्हर्स इफेक्ट ॲनाबॉलिक स्टेरॉइडचे फिमेलमध्ये पाहायला मिळतात. तसंच काही मेलमध्ये सुद्धा हे ॲनाबॉलिक स्टेरॉइड घेतले जातात. सो मेलमध्ये काय चेंजेस असतात बघा. So next is effect of anabolic steroid in male. सो मेलमध्ये ॲनाबॉलिक स्टेरॉइडचे इफेक्ट काय आहेत पहा. फर्स्ट याचा इफेक्ट आहे ॲक्ने, नेक्स्ट इन्क्रीज्ड ॲग्रेसिव्हनेस, मूड स्विंग, नेक्स्ट डिप्रेशन, next reduction in size of testicle, reduction in size of testicle, next kidney and liver dysfunctioning and liver dysfunctioning, breast enlargement, premature baldness, next decrease sperm production, next enlargement of prostate gland, सो पहा इफेक्ट ऑफ ॲनाबॉलिक स्टेरॉइड इन मेलमध्ये काय इफेक्ट आहेत तर फर्स्ट ॲक्ने, फेसवरती ॲक्ने ना किंवा मोठे पिंपल जे ते येणं, इन्क्रीज्ड ॲग्रेसिव्हनेस इथं इन्क्रीज होतो, तिथंही आपण पाहिलं इन्क्रीज्ड ॲग्रेसिव्हनेस, मूड स्विंग त्याही ठिकाणी मूड स्विंग आहे, नेक्स्ट डिप्रेशन, रिडक्शन इन साईज ऑफ टेस्टिकल हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे, त्याचा साईज रिड्यूस होणं, किडनी आणि लिव्हर यांचं फंक्शनिंग प्रॉपर न होणं, ब्रेस्ट एनलार्ज होणं, प्रीमॅच्युअर बाल्डनेस म्हणजे वयाच्या आधी किंवा वेळेच्या आधी टक्कल पडणं, डिक्रीज्ड स्पर्म प्रोडक्शन कमी होणं, अँड एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट ग्लँड ही सुद्धा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधली एक ग्लँड आहे, तर ही ग्लँड एनलार्ज होणं. सो यासारखे इफेक्ट जे आहेत हे इफेक्ट मेलमध्ये पाहायला मिळतात. सो हे ॲनाबॉलिक स्टेरॉइड घेण्याचे ॲडव्हर्स इफेक्ट आपण मेलमध्ये बघितले. सो मुलांनो या ठिकाणी आपण इफेक्ट जे आहेत ड्रग अब्यूजचे तर इफेक्ट आपण कंप्लीट केलेले आहेत. सगळ्यांच्या लक्षात आले का बघा. फर्स्ट इफेक्ट आपण इमिजिएट पाहिले की इमिजिएट ड्रग घेण्याचे इफेक्ट असतात रेकलेस बिहेवियर, वॅन्डॅलिझम आणि व्हायलन्स.
सेकंड पाहिलं आपण एक्सेसिव्ह डोसेस जर घेतले त्याचे तर याच्यामध्ये कोमा, डेथ ड्यू टू रेस्पायरेटरी फेल्युअर अँड सेरेब्रल हेमोरेज सांगितलं. नेक्स्ट आपण बघितलं की हे ड्रग कॉम्बिनेशनमध्ये घेतले किंवा अल्कोहोलसोबत घेतले तर याच्यामुळे ओव्हरडोस आणि डेथ होते. नेक्स्ट आपण यूथमधले ॲडवर्स इफेक्ट बघितले की अनएक्सप्लेन ॲब्सेन्स फ्रॉम स्कूल अँड कॉलेज, ड्रॉप इन ॲकॅडमिक परफॉर्मन्स, नेक्स्ट लॅक ऑफ इंटरेस्ट इन हॉबीज, लॅक ऑफ इंटरेस्ट इन पर्सनल हायजीन, नेक्स्ट स्लीपिंग सायकल अँड ईटिंग सायकल इज चेंज इन वेट अँड ॲपेटाईट. तर यासारखे सिम्टम जे आहेत किंवा इफेक्ट जे आहेत ते यूथमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट हे जे पर्सन आहे जे ड्रग अब्यूज यांना जर पैसे नाहीत मिळाले तर ते क्राईमकडे टर्न होऊ शकतात. ड्रग अब्यूज जे आहे ते फॅमिलीसाठी आणि त्या पर्सनसाठी फायनान्शियल आणि मेंटल डिस्ट्रेसचं कारण होतं. नेक्स्ट जर प्रेग्नन्सीमध्ये ड्रग घेतले गेले तर त्याचा ॲडवर्स इफेक्ट त्या फिटसवरती जो आहे तो पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पाहिलं की काही स्पोर्ट पर्सनसुद्धा इंट्राव्हेनससुद्धा ड्रग घेतले जातात काही, आणि इंट्राव्हेनस जर ड्रग घेतले गेले तर त्याच्यामध्ये एड्स आणि हेपॅटायटिस यासारखे आजार पाहायला मिळतात. याशिवाय अल्कोहोलचे आपण लाँग टर्म इफेक्ट बघितले, त्याच्यामध्ये लॉस ऑफ बॅलन्स, लिव्हर सिरोसिस आणि पॅनक्रियाटिटिस हे पाहायला मिळतं. काही स्पोर्ट पर्सन त्यांचा ॲकॅडमिक परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी ते ड्रग्ज घेतात, मग त्याच्यामध्ये ॲनाल्जेसिक असतील किंवा नार्कोटिक्स असतील किंवा ॲनाबॉलिक स्टेरॉइड जे आहेत ते घेतले जातात. मग हे ॲनाबॉलिक स्टेरॉइड जे आहेत तर त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट त्या पर्सनच्या बॉडीवरती दिसतो. तर त्यात फिमेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट मॅस्क्युलायझेशन, इन्क्रीज्ड ॲग्रेसिव्हनेस, मूड स्विंग, इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल, एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ हेअर्स ऑन बॉडी अँड फेस, एनलार्जमेंट ऑफ क्लायटोरिस, डीपनिंग ऑफ व्हॉइस. आणि ॲनाबॉलिक स्टेरॉइड इन मेल त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट सांगितले ॲक्ने, इन्क्रीज्ड ॲग्रेसिव्हनेस, मूड स्विंग, डिप्रेशन, रिडक्शन इन साइज ऑफ टेस्टिकल, किडनी अँड लिव्हर डिसफंक्शनिंग, ब्रेस्ट एनलार्जमेंट, प्रीमॅच्युअर बाल्डनेस, डिक्रीज्ड स्पर्म प्रोडक्शन अँड एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट ग्लँड यासारखे ॲडव्हर्स इफेक्ट पाहायला मिळतात. आणि नेक्स्ट जे आहे ते प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. हे ड्रग अब्यूजचं प्रिव्हेन्शन जे आहे ते आपण कसं करू शकतो हे आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. सो सी सो नेक्स्ट इज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ ड्रग अब्यूज. सो प्रिव्हेंट कसं करायचं किंवा कंट्रोल कसं करायचं तर याच्यामध्ये एक जुनी कहावत सांगितलेली आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो बघा हे या ठिकाणी परफेक्ट बसते की ड्रग अब्यूज एखादा पर्सन झाल्यानंतर पुन्हा क्युअर करत बसण्यापेक्षा सुरुवातीला जर केअर घेतली आणि त्याच्यापासून जर किंवा ड्रग अब्यूज होण्यापासून जर त्या पर्सनला लांब ठेवता आलं तर हे सगळ्यात बेस्ट होऊ शकतं. सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेंट करणं ड्रग अब्यूज होण्यापासून हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं राहतं याच्यामध्ये. मग यात महत्त्वाचं आहे की आयडेंटिफाय सिच्युएशन दॅट पुट अडोलसंट टुवर्ड्स द यूज ऑफ ड्रग अँड अल्कोहोल. जे सिच्युएशन ओळखता आली पाहिजे की काय सिच्युएशनमध्ये यूथ जे आहेत ते ड्रगकडे किंवा अल्कोहोलकडे वळतात. जर आपल्या सिच्युएशन लक्षात आली, आपण टॉप पॉईंटला सुरुवात करण्याआधी ड्रग अब्यूजचे जे कॉजेस आहेत ते आपण पाहिले होते की पुअर कम्युनिकेशन असतं पॅरेंट आणि चाइल्डमध्ये, किंवा नेक्स्ट इल डिफाईन रूल किंवा रूल जे ते प्रॉपरली डिफाईन नसतात, किंवा अनड्यू पिअर प्रेशर, मुलांवरती त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त परफॉर्म करण्यासाठी प्रेशराईज केलं जातं. सो अशा काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, किंवा पालकच फेवरेबल असतात ड्रग किंवा अल्कोहोल अब्यूजसाठी. सो अशी वेगवेगळी कारणं आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला सिच्युएशन ओळखता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाला जास्त प्रेशराईज केलं गेलं स्टडीसाठी, तर त्याच्यामध्ये जर तो ड्रग्सकडे किंवा अल्कोहोलकडे वळत असेल तर अशा कंडिशनच क्रिएट न करणं यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण याच्यामध्ये करू शकतो. सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर in case of this drug abuse, and identify situation that put adolescent towards the use of drug and alcohol. Situation identify करा and take remedial measure well in time. सो योग्य वेळीच त्याच्यावरती उपाय करा किंवा खबरदारी घ्या की ते जे यूथ आहेत ते या ड्रग अब्यूजकडे वळणार नाहीत, कारण आपण याचे बरेच ॲडवर्स इफेक्ट जवळपास त्याचं पूर्ण लाईफ याच्यामध्ये स्पॉईल होतं. सो यामुळे हे प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल अतिशय महत्त्वाचं आहे.
आणि या पॉईंटबरोबरच आपला हा लेसन जो आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा लेसन आपला संपलेला आहे. तर ह्या लेसनमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 3 मेन पार्ट स्टडी केले. त्यातला पहिला जो पार्ट होता तो इम्युन सिस्टीम, सेकंड पार्ट आपण पाहिला डिसीजेस आणि थर्ड पार्ट आपण पाहिलं अडोलसन्स अँड ड्रग अब्यूज. सो मुलांनो, जो फर्स्ट पार्ट होता इम्युन सिस्टीम, या पार्टमध्ये तर सगळा टॉपिक संपल्यानंतर तुमच्या क्लिअर ह्या 3 पार्ट लक्षात आले पाहिजेत. त्यातला जो फर्स्ट पार्ट आहे याच्यामध्ये आपण अँटीजन, अँटीबॉडी, इम्युनिटी, नेक्स्ट आपण हेल्थ यासारख्या डेफिनेशन पाहिल्या होत्या. तर त्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत का पहा. नेक्स्ट आपण बघितलं की इम्युनिटी जे आहेत हिचे मेन 2 टाईप पडतात. मग त्याच्यामध्ये इनेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. मग इनेट इम्युनिटी काय आहे, ॲक्वायर्ड इम्युनिटी काय आहे. ॲक्वायर्डचे पुन्हा टाईप आहेत नॅचरल आणि ॲक्वायर्डचे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे 2 टाईप पडतात. आणि ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हचे पुन्हा नॅचरल आणि आर्टिफिशियल. सो असे वेगवेगळे टाईप जे आहेत ते आपण याच्यामध्ये पाहिले. इनेट इम्युनिटीचे आपण बॅरियर स्टडी केलेले आहेत की कोणकोणते बॅरियर आहेत जे इनेट इम्युनिटीमध्ये येतात. तर ते सगळे पॉईंट व्यवस्थित एक एक पॉईंट क्लिअर करत जा. नेक्स्ट आपण याच्यामध्ये स्टडी केलं ते म्हणजे इम्युन सिस्टीममधल्या सेल. मग याच्यामध्ये मेन पहिली जे आपण सेल पाहिल्या त्या म्हणजे लिम्फोसाईट. त्यात टी लिम्फोसाईट आणि बी लिम्फोसाईट. आणि नेक्स्ट अँटीजन प्रेझेंटिंग सेल APC ह्या आपण स्टडी केलेल्या आहेत. जर तुम्हाला आठवत असेल तर टी आणि बी लिम्फोसाईट यांना असे नेम का दिलेले आहेत हे सुद्धा आपण स्टडी केलेले आहे. ह्या कुठे प्रोड्यूस होतात, कुठे राहतात. नेक्स्ट जेव्हा ह्या सेल टी किंवा बी लिम्फोसाईट एखाद्या पॅथोजननी स्टिम्युलेट होतात तेव्हा ते त्यांचे क्लोन तयार करतात. सो आठवत असेल तर टी लिम्फोसाईट 4 क्लोन तयार करतात, हेल्पर सेल, किलर सेल. नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये पुढची जी पाहिली ती मेमरी सेल, त्यानंतर सप्रेसर सेल. सो असे वेगवेगळे 4 क्लोन तयार केले जातात. तशीच बी लिम्फोसाईट 2 क्लोन तयार करते, प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल, आणि त्यावेळी काम करते. अँटीजन प्रेझेंटिंग सेल तुम्हाला सांगितलेलं आहे की अँटीजनला प्रोसेस करून त्या प्रेझेंट करतात. त्यानंतर याच्या पुढे आपण पाहिलं ते म्हणजे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर. सो अँटीबॉडीचं स्ट्रक्चर डायग्रॅम दिलेली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड पॉईंट दिलेले आहेत. अँटीबॉडी कोण प्रोड्यूस करतं, प्रोडक्शनचा रेट किती असतो, हे सगळं तुम्हाला त्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. आणि फायनली आपण सेरोलॉजी म्हणजे अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन स्टडी केलं, ज्याच्यामध्ये इपिटोप आणि पॅराटोप ह्या 2 कन्सेप्ट आहेत ज्या व्यवस्थित माहिती पाहिजे की इपिटोप कुठे असतो आणि पॅराटोप कुठे असतो, जे ॲक्च्युली एकमेकांना लॉक अँड की या मॅनरनी बाइंड होतात. आणि नेक्स्ट ह्या अँटीजन अँटीबॉडीवरती बेस्ड आपले ब्लड ग्रुपिंग आहे. सो ब्लड ग्रुपिंगसुद्धा तुम्ही या लेसनमध्ये पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ABO हे ब्लड ग्रुपिंग बघितलं, ABO आणि AB. नेक्स्ट RH फॅक्टरसुद्धा आपण स्टडी केलेला आहे. आणि या RH फॅक्टरमध्ये हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न HDN किंवा इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस हा जो डिसऑर्डर आहे हा इथे महत्त्वाचा आहे जो आपण स्टडी केला. सो मी फक्त महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला सांगितले. हे पॉईंट ऐकल्यानंतर टॉपिक किती रिकॉल होतो आहे, तो पॉईंट आपल्याला आठवतो आहे का. जर आठवत नसेल ॲटलिस्ट मेन काहीतरी कन्सेप्ट त्यातल्या आठवल्या पाहिजेत. नसेल तर हे केअरफुली रीड करणं व्यवस्थित गरजेचं आहे. याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट केला तो म्हणजे डिसीजेस. सो सुरुवातीला जनरल इन्फॉर्मेशन दिली आहे डिसीजेसबद्दल, कम्युनिकेबल डिसीजेस, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. आणि नंतर आपण वेगवेगळ्या पॅथोजनमुळे होणारे डिसीजेस पाहिले. त्यात पहिला मलेरिया, त्यानंतर दुसरा जो पाहिला आपण अमिबायोसिस जो मलेरिया प्लाझ्मोडियममुळे होतो, अमिबायोसिस एंटामिबा हिस्टोलायटिकामुळे होतो. नेक्स्ट ॲस्कॅरियासिस, ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडमुळे. नेक्स्ट फिलारियासिस पाहिला, फिलारियासिस उचेरेरिया बॅनक्रॉफ्टी याच्यामुळे होणारा. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितला निमोनिया आणि टायफॉईड. टायफॉईड जो साल्मोनेला टायफीमुळे होतो आणि निमोनियाचे बरेच वेगवेगळे रिझन असतात. स्ट्रेप्टोकोकस निमोनियासारखा बॅक्टेरियासुद्धा निमोनिया कॉज करतो आणि बाकीचे अजून आहेत, तर तेही रिझन आपण बघितलेले आहेत. टायफॉईड आणि निमोनिया. यानंतर कॉमन कोल्ड आपण पाहिलेले किंवा इन्फ्लुएन्झा. आणि नेक्स्ट आपण पाहिला रिंगवर्म जो फंगसमुळे होणारा डिसीज आहे. तर हे काही पॅथोजनमुळे होणारे डिसीजेस पाहिले. आणि शेवटी 2 किलर्स डिसीज स्टडी केले. त्यात पहिला कॅन्सर आणि दुसरा एड्स. डिटेल आपण पाहिलेलं आहेत. कॅन्सरचे 5 ग्रुप स्टडी केलेले आहेत. कुठले ते लिम्फोमा, ल्युकेमिया,
ॲडेनोमा, कार्सिनोमा, तर हे सगळे ग्रुप आपले झालेले आहेत. नेक्स्ट टाईपनंतर कॅन्सरच्या टाईपनंतर कॅन्सरची डेफिनेशन पहिल्यांदा पाहिलीत. डेफिनेशननंतर बिनाईन आणि मॅलिग्नंट असे 2 तुम्ही टाईप शिकलात. मग कॅन्सरचे 5 ग्रुप आपण स्टडी केले आणि ते 5 ग्रुप स्टडी केल्यानंतर नेक्स्ट आपण कॉजेस बघितले की डेफिनेट कॉज नोन नाही आहे तरीसुद्धा काही कारणं माहिती आहेत. तर ती कारणं जी आहेत ते आपण मेन त्याच्यामध्ये पाहिली की कधीकधी व्हायरसमुळे कॅन्सर होतो, कधीकधी आपल्याच सेलमध्ये ऑन्कोजीन असतात त्याच्यामुळे जो आहे तो होतो, किंवा कधीकधी रॅडिएशनमुळे होतो, कधी काही केमिकल्समुळे होतो. तर हे वेगवेगळे रिझन बघितले आपण कॅन्सर होण्याचे. आणि फायनली ट्रीटमेंट पाहिली ज्याच्यामध्ये केमोथेरपी, रेडिओथेरपी, इम्युनोथेरपी, सपोर्टिव्ह थेरपी अशा वेगवेगळ्या थेरपी ज्या आहेत त्या आपण स्टडी केल्या. कॅन्सरनंतर नेक्स्ट डिसीज स्टडी केला आपण एड्स. HIV व्हायरसमुळे होणारा डिसीज आहे. सो HIV आपण स्ट्रक्चर त्या ठिकाणी डिटेल स्टडी केलं. जो रेट्रो व्हायरस आहे, सिंगल स्टँडर्ड RNA हे त्याचं जेनेटिक मटेरियल आहे. नेक्स्ट हा जो HIV इन्फेक्शन झाल्यानंतर सिम्पटम जे आहेत ते 3 स्टेपमध्ये आपण स्टडी केलेले आहेत. नेक्स्ट हा जो डिसीज आहे एड्स, हा डिसीजवरती काही क्युअर नाही आहे, पण हा डिसीज ट्रान्समिट कसा होतो एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे, त्याचे वेगवेगळे ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्टमधून, मदर टू फिटस, मग प्लासेंटामधून आणि मिल्कमधून, दोन्हीमधून होऊ शकतो. सो असे वेगवेगळे आपण त्याचे रिझन बघितलेले आहेत की हा ट्रान्समिट कसा होतो डिसीज. आणि फायनली ह्या डिसीजमध्ये क्युअर नाही तरीही काही ड्रग्स किंवा काही मेडिसिन दिले जातात, काही ट्रीटमेंट दिली जाते जे त्या पर्सनचं लाईफ इम्प्रूव्ह करेल. सो हे आपण एड्सबद्दल स्टडी केलं. आणि एड्सनंतर फायनली आपण बघितलं की अडोलसन्स म्हणजे काय असतं. अडोलसन्स या स्टेजमध्ये या काही वया म्हणजे 10 वर्षापासून ते 18-19 वर्षापर्यंतचा जो वयोगट आहे याला आपण ॲडोलसन्स म्हणतो. तर या पिरियडमध्ये काही फिजिकल, सायकोलॉजिकल चेंजेस होत असतात, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डेव्हलप होत असते, मेंटल आणि सोशल चेंजेस होत असतात. हे सगळे चेंजेस आपण बघितले. याशिवाय याच स्टेजमध्ये काही मेंटल इश्यूजसुद्धा बघायला मिळतात. सो ते मेंटल इश्यूज कोणते आहेत आणि त्याला ट्रीटमेंट काय आहे हेही आपण पाहिलं. नेक्स्ट ड्रग अब्यूज म्हणजे काय असतं, मुलं ड्रग अब्यूज का होतात, कारणं काय आहेत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की पॅरेंटशी कम्युनिकेशन नसणं, पॅरेंटचं प्रॉपर मॉनिटरिंग नसणं, किंवा रूल डिफाईन नसणं, किंवा पॅरेंटचाच फेवरेबल ॲटिट्यूड असणं ड्रग यूजसाठी. सो हे काही कारणं आहेत ज्याच्यामुळे मुलं ड्रग अब्यूज होतात. होऊ द्यायची नसतील तर काय काय करायचं, तर त्यात सांगितलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ते एक तुम्हाला सांगितलं. त्यानंतर त्याच्यावरती अनड्यू पिअर प्रेशर जे आहे ते द्यायचं नाही. ह्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये पाहिल्या. आणि त्यानंतर नेक्स्ट आपण काही ड्रग्स स्टडी केले. मग त्याच्यामध्ये ओपिओइड, कॅनाबिनॉइड, हॅल्युसिनोजेन यासारख्या आपण ड्रग्स पाहिलेले आहेत. आणि त्या ड्रग्सचा स्टडी केल्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये पाहिलं की ड्रग डिपेंडन्स काय असतं. आणि ड्रग डिपेंडन्सनंतर फायनली आपण ह्या ड्रगचे इफेक्ट जे आहेत ते स्टडी केले. सो ड्रगचे इफेक्ट आणि प्रिव्हेन्शन याबरोबरच आपला आजचा हा लेसन संपतो आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये NCERTमधलं कंटेंट जे आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चरला हा लेसन कंपॅरेटिव्ह तुम्ही आत्ता सगळा स्टडी केलेला आहे. प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर बुक वाचलं असेलच, नसेल तरी या 1-2 दिवसात सगळा लेसन एकदा रिपीट करा, रीड करा, म्हणजे तुम्हाला NCERTचं कंटेंट बघताना अजून ह्या गोष्टी क्लिअर होतील. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.